सोशल मीडियावरती पुणे विद्यापीठामधून एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओ व्हायरल काय होतोय? त्या व्हिडिओमध्ये दिसतंय की बुद्ध मूर्ती ठेवली होती. ती बुद्ध मूर्ती पुणे विद्यापीठाच्या एज्युकेशन डिपार्टमेंटने काढून टाकली. असा मेसेज पसरतोय. ज्यावेळेस आपण या एज्युकेशन डिपार्टमेंटला भेट दिली आणि या मूर्ती बाबतीत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस काय माहिती समोर आली की काही 5 तारखेला व्हिएतनामच्या एका विद्यार्थ्याने गौतम बुद्धांची मूर्ती या एज्युकेशन डिपार्टमेंटला भेट दिली होती. ही मूर्ती याच ठिकाणी ठेवली होती ज्या ठिकाणी हा सगळा काही साजदार आपल्याला बघायला मिळतोय. आणि आता जी छोटी मूर्ती ठेवली आहे त्याचं कारण असं आहे की जी 5 ते 6 फुटाची मूर्ती ज्या व्हिएतनामच्या विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाला भेट दिली होती, ती मूर्ती त्याच विद्यार्थ्याला परत करावी लागली. काय कारण आहे? ज्या वेळेस एज्युकेशन डिपार्टमेंटच्या ज्या शिंदे मॅडम आहेत, त्या शिंदे मॅडमनी ही मूर्ती ॲक्सेप्ट केली. देणगी रूपामध्ये आलेली ही मूर्ती होती, त्यामुळे त्यांनी ॲक्सेप्ट केली आणि त्या मूर्तीचा मान सन्मान करत हा हार, फूल, हा जो टेबल दिसतोय हे सगळं काही विचार केला. आणि हा जो स्पेस आहे तो स्पेस असाही मोकळाच आहे आणि त्यामुळं कुठेतरी शांततेचं प्रतीक असणारे गौतम बुद्ध आपल्या या डिपार्टमेंटला मिळालेत. ही मूर्ती आपल्या डिपार्टमेंटला मिळाली आहे आणि त्यामुळं मॅडमनी ही मूर्ती स्वीकारली आणि ह्या मूर्तीला इथे ठेवण्याचा प्रोग्राम देखील त्यांनी केला. परंतु ज्या वेळेस मॅडमनी ही मूर्ती ठेवली, त्या मूर्तीचा जो काही कापड लावलं होतं ते कापड देखील काढलं नव्हतं. 6 तारखेला त्या मूर्तीचा कापड काढण्याचा किंवा ती लोकार्पण करण्याचा कार्यक्रम या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ठेवला होता. परंतु लगेच त्याच वेळेस कुलगुरूंचा मॅडमला मेसेज येतो, कॉल येतो की जी मूर्ती तुम्ही घेतली आहे ती मूर्ती लगेच परत करा. कारण काय तर आपल्याकडं प्रशासकीय प्रोसेस आपण पूर्ण केलेलं नाहीये. काही कायदेशीर बाजू आहेत आणि त्यामुळं या कायदेशीर बाजूंचा विचार करता ती मूर्ती तुम्हाला परत करावी लागेल. आणि त्यामुळं त्यानंतर मॅडमनी ज्या आजूबाजूला काही 1-2 डिपार्टमेंट आहेत, पाली डिपार्टमेंट आहे किंवा बाकीचे काही डिपार्टमेंट आहेत, ज्या डिपार्टमेंटमध्ये ही गौतम बुद्धांची मूर्ती त्यांच्या गेटवरतीच ठेवलेली आहे, त्या डिपार्टमेंटला मॅडमनी कॉल केला आणि विचारणा केली की तुम्ही काय कायदेशीर प्रोसेस केली आहे. त्या डिपार्टमेंटनी माहिती दिली की या अगोदर काळ वेगळा होता, या अगोदरच्या परिस्थिती वेगळ्या होत्या आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्यात. परंतु आता अशी डिपार्टमेंटमध्ये मूर्ती ठेवणं किंवा कुठल्याही मान सन्मानाचं प्रतीक ठेवणं यासाठी कायदेशीर प्रोसेस आहे आणि तुम्ही कायदेशीर प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय ही मूर्ती ठेवू शकत नाही. परंतु प्रश्न असा पडतोय की जो टेरर अटॅक होतोय किंवा ज्या देशामध्ये जर गौतम बुद्धाचं नाव घेतलं तर शांततेचं प्रतीक आपल्या तोंडामध्ये येते आणि बाहेर ज्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान जातात त्यावेळेस गौतम बुद्धांची मूर्ती घेऊन जातात आणि सगळ्या जगभर सांगत असतात की मी गौतम बुद्धांच्या देशामधून आलोय. आणि याच देशामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती एखाद्या ठिकाणी ठेवण्यासाठी जर कायदेशीर प्रोसेस लागत असेल, ज्या व्हिएतनामच्या विद्यार्थ्यांनी आपल्या देशासाठी जे गौतम बुद्धांची मूर्ती गिफ्ट दिली होती तीच कायदेशीर बाजूंमुळं ती मूर्ती त्या विद्यार्थ्याला परत करावी लागली आहे. त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये देशाच्या बाबतीत काय चित्र निर्माण झालं असेल किंवा गौतम बुद्धांचा हा अपमान नाहीये का, हा प्रश्न देखील आता पडतोय. परंतु ज्या वेळेस या सगळ्या बाबींचा आपण विचार करतो त्यावेळेस कायदेशीर बाजू आहेत का किंवा कायदेशीर बाजू काय तथ्य आहे त्या बाबतीत हे देखील तेवढंच बघणं गरजेचं आहे. परंतु या मूर्तीच्या बाबतीत जी मूर्ती इथं काढून टाकली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी गिफ्ट दिली होती त्या विद्यार्थ्याला ती मूर्ती परत केली आहे, त्यासाठी निषेधार्थ आता विद्यार्थी मात्र आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन 7 वाजता या ठिकाणी आंदोलन असणार आहे. त्यामुळं आता विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत किंवा मागण्या पूर्ण करण्यासाठी इथलं जे प्रशासन आहे किंवा जे कुलगुरू आहेत, जी मूर्ती परत केली आहे ती मूर्ती परत मिळवतायत का? ज्या विद्यार्थ्याचा अपमान केलाय, जी मूर्ती त्यांनी गिफ्ट दिली होती ती गिफ्ट त्याला परत केली आहे, मग त्या विद्यार्थ्याचा देखील अपमान आहे. मग आता कुलगुरू त्या विद्यार्थ्याला मनवतात का? हे शक्य होतंय का? आणि तो विद्यार्थी देखील मूर्ती या आपल्या देशाला द्यायला तयार होतोय का? या सगळ्या बाबी आता किचकट झालेल्या आहेत. त्यामुळं मी मेघराज गावारे, तुम्ही बघताय क्रांती न्यूज. या मूर्तीचं जे रिपोर्टिंग असेल ते लाईव्ह आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता आणि एका मिनिटाचं रिपोर्टिंग मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. मी मेघराज गावारे, तुम्ही बघताय क्रांती न्यूज. धन्यवाद.